अर्पण केलं नाही, अभिवादन केलं नाही. राहुल गांधी हिंदुत्व द्वेष्टा नेतृत्व, कायम मराठी माणूस, महाराष्ट्र यांना त्यांनी विरोध केलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये सावरकर जे आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं, त्यांच्या विरुद्ध अगदी बेताल वक्तव्य त्यांनी केलेली आहेत. मला लाज वाटते त्या नेत्यांची की ज्यांनी सावरकरवादाचा नेहमी अनुसरून काम केलं, हिंदुत्ववाद स्वतःला म्हणतात. ज्या राहुल गांधींनी सावरकरांची माफी मागितली नाही, अशा राहुल गांधींच्या पायघड्या घालण्याकरता आणि त्यांच्याकडे माणसं येत नाहीत म्हणून आपले कार्यकर्ते पाठवतात. जे खासदार स्वतःला म्हणवतात शिवसेना भाजपकडून निवडून आले होते, ते राहुल गांधीच्या स्वागताला धक्काबुक्की करत होते. वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींचं. आणि बरं झाले ते आमच्या दिघे साहेबांच्या जो काही आमची प्रतिमा आहे, जो पुतळा आहे, त्याचं त्यांनी अभिवादन केलं नाही. तेवढी त्यांना तर जाण नाहीच आहे. परंतु या दिघे साहेबांना काँग्रेसनीच तुरुंगात टाकलं होतं. आणि त्यांनी गेले असते ना, मी राहुल गांधींचा आभारी आहे की ते दिघे साहेबांना अभिवादन करण्याकरता गेले नाहीत. कारण ते गेले असते तर त्या स्थळाचं, त्या समाधीचं आणि त्या पुतळ्यांचं आम्हाला शुद्धीकरण करावं लागलं असतं. कारण हिंदुत्व द्वेष्टा माणूस, सावरकरांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणारा माणूस जर दिघे साहेबांना अभिवादन करायला गेला असता ना, तर आम्हाला त्या जागेचं शुद्धीकरण करावं लागलं असतं. कारण दिघे साहेब कट्टर हिंदुत्ववादी होते, सावरकरवादी होते. त्यामुळे पण मला वाईट याचंच वाटतं आहे की आत्तापर्यंत हिंदुत्वाच्या नावावर ज्यांनी राजकारण केलं ते राहुल गांधीकरता पायघड्या घालत आहेत. काय खुर्चीकरता काय स्थितीला आलेले आहेत ही लोक. सर, राहुल गांधी आज चौक सभा घेत असताना एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. जेमतेम लोकच त्या ठिकाणी होती. मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होऊ शकते. कोण आहे यांच्याबरोबर? महाविकास आघाडीबरोबर कोणी नाही आहे. लोकांना कळून चुकलेलं आहे. ही घराणेशाहीची लढाई आहे. सोनिया गांधींना, राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे, आदित्य ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आहे. ही उद्धव ठाकरे आदित्य उद्धव ठाकरे, ही शरद पवार, सुप्रिया सुळे, ही घराणेशाहीची लढाई त्यांची जी आघाडी आहे. त्यामुळे त्यांच्या मागे लोक नाही आहेत. हे राहुल गांधी जो यांचा पुढील उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील जो काही पंतप्रधान आहे भारत या हिंदुस्थानचा, त्याची काय परिस्थिती आहे. एक साध्या चौकात, ज्या चौकामध्ये आमचा शाखाप्रमुखसुद्धा मोठ्या जागेमध्ये चौकसभा घेतो, अशा ठिकाणी या उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील पंतप्रधानाला बैठक घ्यावी लागली, चौकसभा घ्यावी लागली. ही शोकांतिक आहे. आणि उद्धव ठाकरे उद्या शिवाजी पार्कच्या सभेत जातील की ज्या सभेमध्ये शिवसेना प्रमुख, हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या विरोधात अंगार चेतवला, कायम काँग्रेसी विचारांना विरोध केला, त्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे राहुल गांधींचं कौतुक करतील. काय वाटत असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला. खुर्ची करता एवढी वाईट परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे. संजय राऊतांनी देखील जे आहेत राहुल गांधींच्या स्वागतांच्या बॅनर लावलं, त्यामुळे कुठेही पक्षप्रमुखांचा किंवा बाळासाहेबांचा फोटो नाही आहे. कसं बघता ह्या बांधवाकडे? संजय राऊतांच्या नादी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जी काही संघटना होती त्याचं वाटोळं केलं. ही शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या वळचणीला नेऊन ठेवली. शरद पवारांच्या स्वाभिमान विकला. सकाळीसुद्धा ते एकटेच भुंकतात, त्यांच्या जोडीला दुसरा कोणीही नेता बोलायला नसतो. आणि त्यांना आता उद्धव ठाकरेंपेक्षा ते स्वतःला मोठे समजायला लागलेले आहेत. त्यांचं अंतिम ध्येय हेच होतं की बाळासाहेबांचा जो वारसा होता तो त्यांना संपवायचा होता. शरद पवारांनी दिलेली ती सुपारी होती, ते सक्सेस झालेले आहेत. आणि आता या शिल्लक सेनेचे नेते तेच आहेत, तेच पक्ष चालवतात. हा मेसेज त्यांना इतर पक्षांना द्यायचा होता. आणि म्हणूनच त्यांनी त्या बॅनरवरचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवलेले आहेत. ते स्वतःला मोठे महानेते समजायला लागलेले आहेत. उद्धव ठाकरे, आता तरी आपण उद्धव साहेब
ताळावर या आणि अशा माणसाच्या नादी लागून जे आपण संघटनेचं वाटोळं केलं आहे ते कुठे ती उरलेली जी काही संघटना आहे तिचं तरी वाटोळं थांबवा ही मी त्यांना विनंती करतो. सर आतापर्यंत जागा वाटपचा निर्णय आलेला नाही, याबद्दल निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे. हे बघा, पत्रकार परिषद आहे. आज निवडणूक समजा जाहीर झाली, निवडणूक फॉर्म भरायची तारीख काय लगेच उद्या नसणार आहे किंवा परवा नसणार आहे. त्याला एक वेळ असणार आहे आणि एक स्ट्रॅटेजी असते. त्या स्ट्रॅटेजीनुसार माननीय मुख्य नेते निर्णय घेतील. जागा वाटप आमचा अंतिम टप्प्यात झालेला आहे, घेतील निर्णय नेते. एवढी घाई कशाला करायला पाहिजे? उद्याच तर काही फॉर्म भरायचे नाही आहेत, परवा काही फॉर्म भरायचे नाही आहेत, तेरवा काही फॉर्म भरायचे नाही आहेत. एक स्ट्रॅटेजी असते, त्या स्ट्रॅटेजीनुसार काम सुरू आहे. सर संजय शिरसाट बोलत आहे की सोमवारपर्यंत एक मोठा भूकंप आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय आहे? मग भूकंप बाहेर आल्यानंतरच कळेल ना त्या भूकंपातनं काय बाहेर येतं आहे. आपण वाट बघूया ना सोमवारपर्यंत. भूकंपाचा जो काय लावारस येणार आहे बाहेर, तो भूकंप आल्यानंतर कळणार आहे. आधी कसं सांगू शकतो की त्या भूकंपातून दगड येणार आहेत का माती येणार आहे का लोहरस येणार आहे? भूकंप झाल्यावरच तुम्हाला कळेल कोण त्यातून बाहेर येणार आहे ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.